मराठा उद्योजक लॉबीच्या इम्पोर्ट एक्सपोर्ट मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। मराठा उद्योजक लॉबी नाशिक जिल्हा यांच्या वतीने आयोजित इम्पोर्ट एक्सपोर्ट मार्गदर्शन शिबिर नाशिक येथील मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या IMRT हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। उद्योजक, व्यावसायिक, विद्यार्थी आणि नवउद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून दुबईत स्थित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक मार्गदर्शक सूरज मराठे यांनी उपस्थितांना आयात निर्यात व्यवसायातील संधी, व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया, आवश्यक परवाने व नोंदणी, जागतिक बाजारपेठेतील संधी, निर्यातक्षम उत्पादने तसेच व्यवसायातील आव्हाने आणि त्यावरील उपाययोजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, मराठा उद्योजक लॉबीचे कार्याध्यक्ष स्वप्नील काळे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख चिंतेश्वर देवरे, सरचिटणीस अमोल महाडिक तसेच नाशिक जिल्हा अध्यक्षा सौ अश्विनी दौलत महाले यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सूरज मराठे यांनी तरुणांनी केवळ स्थानिक बाजारपेठेपुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावर व्यवसाय करण्याचे ध्येय ठेवावे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि भारतातील दर्जेदार उत्पादने जगभर पोहोचवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले। शिबिरादरम्यान उपस्थित उद्योजक आणि विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी व्यवहार्य आणि मार्गदर्शक उत्तरे दिली। त्यामुळे हे शिबिर नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी व उपयुक्त ठरल्याची भावना सहभागींच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा खजिनदार किरण देशमाने, सोशल मीडिया प्रमुख गायत्री गायकवाड, जिल्हा संघटक मंजुषा संधान तसेच मराठा उद्योजक लॉबी नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचा समारोप उद्योजक घडला तर समाज सक्षम होईल आणि समाज सक्षम झाला तर राष्ट्र अधिक समृद्ध होईल, तसेच उद्योजकतेकडून आत्मनिर्भरतेकडे या प्रेरणादायी संदेशाने करण्यात आला। S9 TV न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश कांगुर्डे, नाशिक। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।